तर गेल्या महिन्याभरापासून मुंबईमध्ये धूळ आणि प्रदूषणाचं साम्राज्य वाढलंय। या प्रदूषणाचा दुष्परिणाम मुंबईकरांच्या केवळ आरोग्यावरती होत नाहीये, तर आर्थिक बाबींवर सुद्धा आता दिसू लागलाय। प्रदूषणाचा फटका मासे व्यवसायाला कसा बसलाय याकडे लक्ष वेधणारा हा खास रिपोर्ट। मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय। आणि मुंबईच्या मूळ निवासी असलेल्या कोळी बांधवांचा सुद्धा। हवेत वाढलेलं प्रदूषण, त्यामुळे घुसमटणारा जीव, समुद्राकडनं वाहत येणारे खारे आणि उष्ण वारे आणि रिकामे खिसे, अशी कोळी बांधवांची अवस्था झाली। या सगळ्याला कारण काय? तर मुंबईमध्ये वाढलेलं प्रदूषण। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पूर्वेकडच्या वाऱ्यांमुळे मुंबई लगतच्या समुद्रात धुरकं वाढलंय। या प्रदूषणामुळे अरबी समुद्रातील माशांनी स्थलांतर केलंय आणि उष्ण पाण्याच्या दिशेने आपला मोर्चा वळवलाय। परिणामी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर मच्छी सापडत नसल्याचं मच्छीमारांचं म्हणणं आहे। बाहेर जातो, काय दिसत नाही। पुढे जहाज बोट येतात, मोठे मोठे बोट येतात, तरी आम्हाला ते दिसत नाही। त्याच्यामुळे अपघात होऊ शकतो। आणि काही दिवसात आता एखाद महिन्यात ती तारली मासे निघालेले, ते पण आता संपलेले आहेत आता। आणि मासेमारीचं एवढं नुकसान झालेलं आहे की आता काय सांगू तुम्हाला, पण की आता आमचे म्हणजे पोरा बाळा उपाशी राहण्याचे पाळे आलेले आहे। एलईडी कसं सर्व मासेमारी हे करतात सर्व, आणि त्यामुळे छोटे मच्छीमारांचे पारंपरिक मच्छीमारी त्यांची उपासमारी चालली आहे। पहिला कसं भरपूर मच्छीमारी, आता म्हणजे एकदमच खर्च पण निघत नाही, डिझेल खर्च पण निघत नाही। नुकताच मार्गशीर्ष महिना संपलाय। महिनाभर मांसाहारापासून वंचित असलेल्या खवय्यांनी माशांवर ताव मारण्याचा बेत आखलाय। पण हा बेत रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते, कारण अर्थातच मच्छीचे वाढलेले भाव। मच्छी कमी मिळत असल्यामुळे स्वाभाविकपणे दर वाढलेत। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा फटका आता मुंबईकरांसोबतच जलचर प्राण्यांना सुद्धा पाहायला मिळतो, आणि याचा त्रास हा मच्छीमारांना होताना सुद्धा पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये सध्या प्रदूषण हे पाहायला मिळतंय, आणि जे अरबी समुद्र आहे, अरबी समुद्रात धुक्याची चादर ही पाहायला मिळते। आणि अशातच यामुळे मासेमारीवर त्याचा परिणाम झालेला आहे। 70 ते 75% मासे हे आतमध्ये गेलेले आहेत, 200 मैलपेक्षा आत हे मासे गेलेले आहेत। त्यामुळे हे मासे जे आहेत ते गरम पाण्याच्या दिशेने आतमध्ये जात आहेत। त्यामुळे मच्छीमारांना सुद्धा अनेक गोष्टींचा सामना हा करावा लागतोय। आपण जर पाहिलं तर त्याचा फटका हा 60% जवळपास बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। मासेमारीसाठी कोळी बांधवांना अधिक काळ समुद्रात थांबावं लागतं, त्यामुळे मासेमारीचा खर्च कसा वाढलाय तेही पाहूया। पूर्वी अंदाजे 57 ते 66 हजार रुपये खर्च यायचा, आता त्यामध्ये 50 हजारांची अधिकची भर पडली। बर्फ पूर्वी 17 ते 22 हजारांचा खर्च यायचा, आता हाच खर्च 11 हजारांनी वाढलाय। वेतन यासाठी पूर्वी 18 ते 33 हजार रुपयांचा खर्च यायचा, याच खर्चामध्ये आता 5 ते 10 हजारांची अतिरिक्त भर पडली। धुके सावट असल्यामुळे तर अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। आताही मधल्या काळात एका बोटीला मोठा अपघात झाला होता, आणि हे अपघात महाल वाहतूक बोटीं आणि मच्छीमार बोटींचं मुळे होत आहे। त्याचाही आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती की हे अपघात असे टाळण्यासाठी एक नियंत्रण कक्ष समुद्रात असलं, समुद्रातील अपघात टाळण्यासाठी नियंत्रण कक्ष असलं पाहिजे। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु मुळात आता जे झालेलं आहे गेल्या 10-15 दिवसामध्ये जे आपण पाहतोय त्याचा डायरेक्ट विपरीत परिणाम मच्छीमारी व्यवसायावर होतोय, आणि ह्याचं डायरेक्ट फटका जो आहे ते माशांच्या दळवर होतोय। माशांचं सप्लाय कमी झालंय, डिमांड वाढत चाललेली आहे, आणि ह्याचा फटका मुंबईकरांना बसतो। कमी सापडणारे मासे, मासेमारीचा वाढलेला खर्च आणि जादा किमतीमुळे कमी झालेली मासे विक्री, यामुळे कोळी बांधवांचं आर्थिक गणित बिघडून गेलं। त्यात खवय्यांच्या खिशाला सुद्धा कात्री लागली।
त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका आणि राज्य शासनाने सुरू केलेले प्रयत्न लवकरात लवकर यशस्वी व्हावेत अशी प्रार्थना करण्याची वेळ कोळी बांधव, खवय्ये आणि सर्वच मुंबईकरांवर आली आहे. धनंजय दळवीसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.